नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर। तर अख्खा मसूर बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी मसूर घेणार आहे। हा 1 वाटी मसूर घेतलाय मी इथे, न भिजवता तसाच घेतलाय मी, डायरेक्ट शिजवणार आहे। मग हा 1 वाटी मसूर बाउलमध्ये टाकून घेतलाय। आता याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। याच्यावरती पॉलिश असते, त्याची अशी पावडर वरती तरंगते धुताना, त्यामुळे याला 4-5 पाण्याने असं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं। जोपर्यंत पावडर निघते तोपर्यंत धुवून घ्यायचं याला। पहिलं पाणी काढून दुसरं पाणी टाकून असं 4-5 वेळेस करून घेऊ। आता इथे आपला झालाय धुवून मसूर, यातलं पाणी काढून निथळून घेऊ। तुम्ही 4-5 तास मसूर भिजवून मग शिजवू शकता। 4-5 तास जर भिजवला तर एका शिट्टीतच मसूर शिजतो। मी डायरेक्ट लावते, त्यामुळे मला 4 ते 5 शिट्ट्या घ्याव्या लागतील। आता इथे कुकरच्या डब्यात काढून घेतलाय मसूर, त्याच्यामध्ये पाणी टाकू। 1 ग्लास पाणी टाकले मी इथे, किंवा मसूरच्या वरती 1 इंच असं पाणी टाकून घेतले। याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि याला कुकरमध्ये ठेवून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ। डब्बा कुकरमध्ये ठेवलाय, झाकण लावून याला 4-5 शिट्ट्या करून घेऊ। आपला मसूर शिजतोय तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊ। मसाल्यासाठी मी इथं 3 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे। याच्यामध्ये कांदा भरपूर जातो आणि कांद्याची मी फक्त टरफलं काढून घेणार आहे। इथे सगळे कांदा कापून टरफलं काढून घेतलीत मी। आता त्याचा देठाचा भाग काढून घेते। आणि याला एकदम बारीक कापायचं आहे, पण मी चॉपरमध्ये कापणार आहे, त्यामुळे अगोदर जाडसर कापून घेते, मग चॉपरमध्ये टाकून बारीक करणार आहे। तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर सुरीने किंवा विळीने जेवढा शक्य होईल तेवढा बारीक कांदा कापून घ्या। आता इथे जाडसर कांदा कापून झालाय माझा। आता याला चॉपरमध्ये टाकून घेऊ। या चॉपरमध्ये एकदम बारीक कांदा होतो। तर चॉपरमध्ये टाकून घेतलाय कांदा, याला बारीक करून घेऊ। बघू शकता 2 मिनिटातच एकदम बारीक असा आपला एकसारखा कांदा कापून झालाय, एकदम मस्त बारीक झालाय। आता आपला कुकर बघूया, कुकरची पण हवा निघाली आहे, तर बघू शिजलाय का आपला मसूर। कुकरचा डब्बा बाहेर घेऊ। शिजलेला दिसतोय छान आपला मसूर, पण आपण बोटाने चेक करून बघू दाबून। मस्त शिजलाय, 4 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजलाय आपला मसूर। आता गॅसवर एक कढई ठेवली मी, कढई थोडीशी गरम होऊ देऊ। थोडीशी गरम झाली की त्याच्यात तेल टाकून घेऊ। 4-5 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात आपण बारीक केलेला कांदा टाकून घेऊ। आणि कांदा हलवून परतून घेऊ, एकसारखा हलवून सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला। गॅस मध्यमच ठेवायचा। 4-5 मिनिट झालेत आपण कांदा परतवतोय। थोडासा कलर बदललाय आपल्या कांद्याचा, आणखी याला परतून घेऊ।
आता 7-8 मिनिट झाले आपण कांदा परतवतोय, थोडासा सोनेरी झालाय. आता याच्यामध्ये 1 चमचा बारीक केलेला लसूण टाकून घेऊ आणि आणखी थोडा वेळ कांदा परतून घेऊ. आणखी 2-3 मिनिट परतल्यावर कांद्याचा कलर बदललाय. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. इथं 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलाय आणि 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तिखट आणि अर्धा चमचा हळद. फक्त एवढेच मसाले टाकायचे याच्यामध्ये. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि आणखी 5 मिनिट कांदा मसाल्यासोबत परतून घेऊ. एकसारखं हलवत याला परतून घेऊ आपण. बघू शकता ओलसर झालाय आपला मसाला, तेल सोडायला लागलाय. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला मसूर टाकून घेऊ. मसूर एकदम मस्त शिजलाय आपला, कलर पण खूप छान आलाय. आणि याला आता मिक्स करून घेऊ. मसूर टाकून घेऊ शिजवलेला आणि याला एकजीव करून घेऊ. ही भाजी करायला खूप सोपी पण खायला खूप चविष्ट लागते. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. जेवढं पाहिजे तसं, तुम्हाला घट्ट पातळ जसं पाहिजे तसं. मस्त मिक्स झालं, पण शक्यतो गरम पाणी टाकून. ही भाजी थोडीशी घट्टच असते, तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे तसं पाणी टाकून घ्या. पण मध्यमच घट्ट असते ही भाजी, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळ नाही. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. आपण अगोदर पण थोडं मीठ टाकलेलं आहे, त्या हिशोबानेच मीठ टाकून घ्या आणि याला मिक्स करून घेऊ छान. मस्त कलर आलाय आपल्या मसूरला. तर मसूर त्या दुसऱ्या गॅसवर आपण शिफ्ट करू आणि इथे फोडणी करून घेऊ. इथे एक फोडणी पात्र घेतले मी, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्याच्यात ठेचलेला लसूण टाकून घेऊ. लसणाला छान सोनेरी रंग येऊ देऊ. सोनेरी झालाय आपला लसूण. गॅस बंद करून टाकायचा आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली कलरची आणि याला चमच्याने मिक्स करून घेऊ. आता ही फोडणी आपल्या भाजीवर ओतून घेऊ. मस्त कलर आलाय फोडणीला. आता याला चांगली उकळी येऊ देऊ. आता याच्यावर सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि आणखी थोडा वेळ याला उकळू देऊ. मस्त असा अख्खा मसूर ढाबा स्टाईल आपला तयार झालेला आहे. हा भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर, तिन्ही बरोबर मस्त लागतो. तुम्ही पण या पद्धतीने एक वेळ मसूर नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. एकदम कमी मसाल्यात तयार होणारी भाजी आहे ही, पण खायला तेवढीच चविष्ट लागणारी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.